नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे. तर प्रथमतः मी आपणासमोर विषय मांडणार आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे की पालखी सोहळा नातेपुते येथे 19 तारखेला होता गेल्या महिन्यामध्ये. आणि त्यावेळेस लाईटचा जो प्रॉब्लेम झाला होता, त्या संदर्भात अनेक सोशल मीडियावरती असेल किंवा काही लोकांनी प्रत्यक्षात असेल नाराजी व्यक्त केली होती. आणि त्याच दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता वारकरी लोकांना, वारकरी भक्तांना, त्याचबरोबर नातेपुते शहरातील नागरिक यांना जो त्रास सहन करावा लागला, म्हणजे पालखी मुक्कामाच्या दिवशी आणि त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच अडचणी आपण बघितल्या लाईटच्या संदर्भात. मग ह्या संदर्भात आवाज उठवणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि प्रॉपर वेने आवाज उठवणं महत्त्वाचं होतं. म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री साहेब यांना तात्काळ पत्र त्या दिवशीच दिलं. तुम्हाला दाखवतो. आपण बघू शकता 19/7/2026 पालखी मुक्काम आपल्या इथं होता आणि त्या दिवशी अनेक गैरसोय झाली. त्यामुळे आपण डायरेक्ट आमरण उपोषणाचा इशारा माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना दिला आणि त्यामध्ये आपण सरळ विषय होता आपला, पालखी सोहळा मुक्काम दिवशी वारकरी भक्तांची व नागरिकांची गैरसोय करणाऱ्या नातेपुते महावितरण व नगरपंचायत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याबाबत. आणि ह्या विषयामध्ये आपण 2 मुद्दे तर होतेच आपले, तर त्यामध्ये महावितरणाचा जो विषय होता त्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. याबाबतचे मुद्दे खालीप्रमाणे आहेत. महावितरण विभागाचा नियोजन शून्य कारभार पालखी मुक्काम दिवशी तसेच पालखीच्या पूर्वतयारीच्या काळात महावितरण उपविभागाच्या वतीने पूर्व तयारीच्या काळात ही महत्त्वाचा विषय वतीने विजेचे कोणतेही योग्य नियोजन केले गेले नाही. ऐन मुक्कामाच्या दिवशी वेळी वीज पुरवठा सकाळपासून खंडित झाल्याने लाखो वारकरी भक्तांची आणि स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या गंभीर निष्काळजीपणासाठी नातेपुते महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता साहेब व इतर जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशा पद्धतीचं आपण त्यामध्ये पत्र दिलं होतं. आणि विशेष म्हणजे ह्या पत्राची दखल तात्काळ माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाने घेतलेली आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपलं आंदोलन होतं तो विषय तुम्ही बघू शकता. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ते पुढं एनर्जी यांना पाठवलं. त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मॅडम असतील महाराष्ट्र राज्यांच्या, त्यांनी सुद्धा म्हणजे तिन्ही विभागाकडून हे पुढं पाठवण्यात आलं, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्याचबरोबर अजून तुम्हाला दाखवतो की प्रांत कार्यालयाने सुद्धा 4 तारखेला पालखी सोहळा मुक्काम दिवशी वारकरी भक्तांची व नागरिकांची गैरसोय करणाऱ्या नातेपुते त्यांनी या संदर्भात कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग महावितरण असेल मुख्य अधिकारी याचे ज्या विषयाला असेल त्यांना पाठवलेला आहे. म्हणजे हे तुम्हाला का मी दाखवलं तर थोडंसं पार्श्वभूमी तुम्हाला माहीत पाहिजे की काय आहे नक्की. आणि ह्यानंतर हा एक विषय होता. मग ह्यावरती चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अजून पुढे आहे. आधी प्राथमिक अहवाल जे आपल्याला प्राप्त झालेला आहे MSEB कडून, महावितरणकडून, तो तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो की त्यांच्याकडून नक्की काय ऍक्च्युअली कारण देण्यात आलेलं आहे. बघू शकता, तुमच्या लक्षात येईल थोडंसं. तर त्यांच्याकडून थोडंसं असं एक अहवाल देण्यात आलेला आहे की 7 नंबरचा बघू शकता आपण. द बेस सिस्टीम गेट चार्ज ॲट 7 AM to 11 AM ड्युरिंग विच सडन राईज इन 33 kV side current jump get damage, so it is necessary to reduce charging current. It is promised by base that charging period will be increased by reducing current during palki period, but they are not done, due to which on date ज्या दिवशी पालखी होती, पालखी अरायवल डेट, the 33 kV jump are what broken at 2 different location
सो देअर चार्जिंग सिस्टीम बेस केप्ट ऑफ, त्याने असं म्हणलेलं आहे. आणि ह्याच्यावरती वरची सगळी पार्श्वभूमी आहे. जसं की बघू शकता की 33 kV जम्प आर डिस्कनेक्टेड 2/7ला 2/7/2026ला टायमिंग पण दिलेलं आहे त्यांनी. तसं 10/7/2026ला सुद्धा ह्या टायमिंगला BPS वरती असेल, किंवा त्यानंतर परत 19 तारखेला पालखी ज्या दिवशी मुक्कामाला दिवशी पण सकाळी 8:35 ते 10:39 R आणि Y पेसवरती जम्प डिस्कनेक्ट झाला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं काय अनेक प्रॉब्लेम त्यांनी तिथे दिलेले आहे. सिस्टीममध्ये जवळजवळ त्यांनी 7 मेन्शन केलेलं आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला या अहवालाचा एक सारांश सांगतो, तुमच्या लक्षात येईल. आणि हे सगळं महत्त्वाचं काय आहे ते मी तुम्हाला ते सांगतो, की त्यांचं म्हणणं असं आहे की जी काय पुरंदर करून जी लाईन येते आणि त्या त्याचा जो इश्यू मेन आहे, त्यांनी तर ते टायटल त्यांचं तुम्ही बघू शकता, त्यांनी सगळं म्हणलेलं आहे सब्जेक्टमध्ये. आणि त्यांनी वरच्या कार्यालयाला पाठवलेलं आहे, आणि तेच पुढं सुप्रिटेंडंट म्हणजे SEला पाठवलेलं आहे, सोलापूर सर्कल हस्त मंडळ यांना पाठवलं आहे. द इश्यू ऑफ 33 kV इश्यू ऑफ 33 kV नातेपुते सबस्टेशन आफ्टर इन्स्टॉलेशन ऑफ बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम बेस असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि ह्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा विषय असा आहे की जी मेन मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं एक प्राथमिक लेवलला त्यांनी अहवाल दिलेला आहे, पण आपला जी तक्रार आहे माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे आहे, ऊर्जा विभागाकडे आहे, तिथून अजून जे काय अहवाल येईल, ह्याला दोषी कोण, कुणामुळे जबाबदारी झाली, ही ती त्यावेळेस समजत आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, थोडक्यात तुम्हाला मराठीमध्ये सांगतो की त्यांचं म्हणणं असं येते की जी पालखीच्या दिवशी त्यांचं म्हणणं असं आहे की बेस चार्जिंगची वेळ ही सकाळी 7 ते 11 असते. बॅटरी चार्जिंग करण्याची वेळ असते बेस चार्जिंग, ती त्यांची 7 ते 11 असते सकाळी. आणि या वेळेमध्ये अचानक करंट वाढून जम्प नुकसान होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पालखीच्या काळात चार्जिंग करंट कमी करून चार्जिंग वेळ वाढवला जाईल असे बेसकडून आश्वासन देण्यात आले होते, असं त्यात थोडक्यात त्यांनी काय म्हणलं, द बेस सिस्टीम गेट चार्ज 7 AM to 11 AM, म्हणजे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जी बेस चार्जिंग केली जाते. अँड त्यांनी असं म्हणलेलं आहे की साईड करंट जम्प गेट डॅमेज, आणि त्यावेळेस काय होतं 33 kV जी लाईन असते त्या लाईन तिथं काय होते जम्प होतोय, म्हणजे 2 ठिकाणी जम्प तुटला असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात ही प्रॉब्लेम कशामुळे होतोय, तर पालखीच्या काळामध्ये असं म्हणलं होतं इट इज नेसेसरी टू रिड्यूस चार्जिंग करंट आणि इट इज प्रॉमिस्ड बाय बेस दॅट चार्जिंग पिरियड विल बी इन्क्रीज बाय रिड्युसिंग करंट ड्युरिंग पालखी पिरियड, बट दे हॅव नॉट डन. म्हणजे पालखीच्या काळामध्ये जी चार्जिंग करंट तिथे येत होता ती कमी चार्जिंग वेळ कमी चार्जिंगचा वेळ वाढवला जाईल, चार्जिंगचा वेळ वाढवावा असं त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलं होतं पुरंदरवाड्याकडं, परंतु ते पाळलं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते पाळलं गेलं नाही, त्यामुळंच पालखीच्या मुक्कामाच्या दिवशी 2 वेगवेगळ्या ठिकाणी 33 kV जम्प तुटला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ते बेस चार्जिंग पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं त्या दिवशी असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळेस, आणि त्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम झाला असं त्यांचं सरळ म्हणणं आहे. म्हणजे आज हे सगळं कशामुळे होतंय, इश्यू कशामुळे होतोय, तर पुरंदरकडून जी लाईन आहे ती 15 किलोमीटर जवळजवळ 15 किलोमीटर अंतरावर आपल्या इथे येते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. तुम्हाला थोडक्यात सिंपल भाषा सांगतो, मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. तिथले वायर असतील, तिथले जे काही कंडक्टर असतील, बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्या दुरुस्त करणं तिथं गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. कारण त्यांचं असं म्हणणं आलं की जवळजवळ मला दाखवतो त्यांचं काय म्हणणं आलेलं आहे की द 33 kV jump are cutting at their frequency is necessary day by day. The size of 33 kV conductor is 0.1 dog. The total cut point is approx 28 numbers from the Natepute substation to 132 kV Purandavade substations. As per the strength of the jump disconnection after 2 days jump are cut, so is necessary to the crimping every jumps. म्हणजे त्यांचं म्हणणं असं येते की जे जम्प आहेत ते जवळजवळ 28 वेळा ते कट झालेले आहेत, आणि हे होते ते डे बाय डे, म्हणजे दर 2 दिवसांनी होते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पुरंदरवाडी ते नातेपुते पुरंदरवाडी उपकेंद्रादरम्यान एकूण सुमारे 28 ठिकाणी जम्प कट झालेले आहेत. दर 2 दिवसांनी जम्प कट
होण्याचा ट्रेंड दिसत असल्याने ते जंप काय करणं गरजेचं आहे, त्याचं क्रिम्पिंग करणे अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मर जे असतात त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा कधी कधी आवाज येतोय ह्या सगळ्या गोष्टींमुळे, असं त्यांचं एक सर्वसामान्य त्यांचं मत आहे. मग थोडक्यात ह्या सगळ्याचं तात्पर्य एकच येते की पुरंदवडेकडून जी नातेपुतेला लाईन येते, म्हणजे आपल्या भाषेत तुम्हाला एक सिंपल भाषेमध्ये सांगायचं 33 केवी लाईन, तर त्याचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. आणि ही मेंटेनन्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे विषय सोल्युशन होणार नाही. आणि पालखीच्या वेळेस जी काय त्यांनी रिक्वायरमेंट मागितली होती की करंटचा फ्लो थोडा वाढवला पाहिजे, परंतु त्या पद्धतीनं त्यांनी काय केलं नाही, ते त्यांनी काय इन्क्रीज केला नाही. आणि त्या इन्क्रीज न केल्यामुळं हा प्रॉब्लेम तयार झाला असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? महावितरण उपविभाग नातेपुते एक्झिक्युटिव्हचं असं म्हणणं आहे त्यांचं. आता ही प्राथमिक लेवल असा अहवाल त्यांच्याकडून गेलेला आहे. आता वरिष्ठ कार्यालयातून काय होते, या वरिष्ठ कार्यालयातून काय होतं ते नंतरचा विषय. मग आता हे सगळ्या गोष्टीचं बेस लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस आपण तुमचं जे काय कनेक्शन असेल ते तुम्ही नीट दुरुस्त करा ना. त्यासाठी आपण ज्यावेळेस दुसरे पत्र दिलं होतं आपल्या लक्षात आल्यानंतर, आणि ते मी लाईव्ह पण आणि सगळ्यात महत्त्वामध्ये तुम्हाला ते सांगण्यासाठी मी लाईव्ह पण येणार होतो त्यावेळेस, पण मी आजारी तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणलो तुम्ही संध्याकाळी लाईव्ह येणार आहे, पण आलो नाही कारण त्यावेळेस मी आजारी थोडंसं विकनेस पण आला मला आम्रपोषणामुळं. आपलं जे आम्रपोषण होतं त्यावेळेस आपण 33 केवीची जी काय विषय होता तो मांडला होता. त्यावेळेस त्यांनी आपल्याला असं लिहून दिलं होतं, ते पण तुम्हाला दाखवतो तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडून आपल्याला काय सांगण्यात आलं होतं की पुरंदवडे लाईन, तर ती लाईनचा प्रॉब्लेम क्रिटिकल आहे आपल्याला माहीत आहे. पुरंदवडे लाईनचा प्रॉब्लेम हा क्रिटिकल आहे, त्यासाठी एस्टिमेट पण तयार केलेला आहे आणि तो विषय मार्गाला लागला. तुम्हाला ते एस्टिमेटचं पण थोडं दाखवतो, तो विषय पुरंदवडे लाईनचा क्लिअर करू आपण. तर आपण बघू शकता की जेईनं ज्युनियर इंजिनियर जे आहेत त्यांनी 3/8/2026 एस्टिमेट सादर केलेला आहे. कोणाकडे ती? तर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह यांच्याकडे ती आपल्या नातेवाईक सब डिव्हिजनचे. समेशन ऑफ टेक्निकल एस्टिमेट फॉर रिकंडक्टिंग ऑफ 33 केवी नातेपुते लाईन इमिटेशन फ्रॉम द 133 केवी 1 बरोबर, लहान अक्षर असल्यामुळे मला एक तर दिसत नाही, 132 केवी पुरंदवडे अंडर नातेपुते सेक्शन अंडर ONM स्कीम असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते पाठवलेलं आहे. ते कोणा दिलेलं? त्यांनी नातेपुते डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला दिलेलं आहे. त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी त्यांचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला अकलूजला डिव्हिजनला परत तेच टेक्निकल एस्टिमेट तयार केलं. म्हणजे थोडक्यात त्याचं एस्टिमेट तयार झालं की तारखेला 3 तारखेला पुढं पाठवलं गेलं आणि 4/8 ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलं गेलं. ते पण आता जवळजवळ मी तुम्हाला सांगितलं होतं की 60 लाख ते 1 कोटीच्या आसपास ते त्याचं काय त्यांनी एस्टिमेटमध्ये साधारण केलेलं आहे. ते तुम्हाला थोडा काही दिवसांनी दाखवलं. एस्टिमेटसह माझ्याकडे आलेलं आहे, एस्टिमेटचे कॉपीसह माझ्याकडे आलेले आहेत, पण ते थोड्या डिटेल्स अजून अभ्यास करून तुम्हाला सांगितलं जाते. साधारणतः 60 लाख ते 1 कोटीच्या आसपास साधारणतः त्यांच्याकडून आपल्याला म्हणजे आकडा सांगण्यात आलेला आहे तेवढा, ते मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. म्हणजे पुरंदवडे लाईनचा विषय बऱ्यापैकी आपण मार्गाला लावण्यासाठी प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं महावितरणकडून सुद्धा यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत होते. त्यांना आपला एक सपोर्ट, आपलं आंदोलन असेल, आपलं सतत पत्रव्यवहार असेल, आमरण असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळं नातेपुते शहरातील लोकांची तक्रारी असतील, या सगळ्या गोष्टीमुळं आज हे सगळं शक्य झालेलं आहे. त्यामुळे पुरंदवडे लाईन सुद्धा आता मेंटेनन्स चालू होईल. त्याचं एस्टिमेट सादर झाले, आता टेंडर निघेल, त्यानंतर ते काम सुरू होईल. आता मेन आपल्या मुद्द्याकडे जे येतो की ते म्हणजे की जे नातेपुतेला महत्त्वाची गरज होती, कारण ही पुरंदवडे लाईन एकदम जुनी झालेली आहे, 33 केवी वालचनगर. त्यासाठी माझा प्रयत्न चालू होता. तर 33 केवी वाहिनीच्या कामकाजाचे बऱ्याच शेतकरी किंवा प्लॉट धारकांनी अडचणी किंवा राईट ऑफ वे निर्माण केले होते. हे सर्व राईट ऑफ वे दूर करून 33 केवी वाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. सर्व पोल उभे झाले असून 33 केवी कंडक्टर ओढण्याचे काम चालू आहे, परंतु पावसामुळे कामाच्या अडचणीत आहे. संबंधित ठेकेदारामार्फत सदर काम लवकर पूर्ण नाही. हे आपल्याला पत्र दिलं होतं की ती 31/7 दिलं होतं आणि काम पूर्ण झालेलं आहे. ते मी तुम्हाला काल सांगितलं होतं, ते काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित होण्याची कारणं त्यांनी सांगितली होती. 132 केवी पुरंदवडे सब स्टेशनमधून 33 केवी नातेपुते वाहिनीद्वारे नातेपुते सब स्टेशनला वीज पुरवठा होतो, परंतु 33 केवी वाहिनीचे जंप लोड वाढल्यामुळे तुटत होते, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. वालचनगर येथून येणारे 33 केवी वाहिनीचे प्रलंबित काम पूर्ण झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होईल
अशा पद्धतीत त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं आपल्याला. म्हणजे मला काय सांगायचं आहे की आपली जी लढाई आपण लढतोय, ही लढाई ज्यावेळेस आपण लढत असतो त्यावेळेस काय नक्की अडचण आहे त्याची ती शोधणं गेलं पाहिजे. उगाच कालवा करून गोंधळ करून काहीतरी स्टंट करायचा, लोकांना दाखवून द्यायचं की मी तुमच्यासाठी काम करतोय, मग मी आता मग मला निवडून द्या, ह्यासाठी काही आपलं काय त्याचा उद्देश नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं मी कुठल्याही निवडणुकीला उभं राहणार नाही, पण जे सत्य आहे ते तुमच्या समोर आणणार. मग आता पुनर्जागरण लाईनसाठी पण जी काय प्रॉब्लेम होता होता पुनर्जागरण लाईनमुळं, तर त्यासाठी सुद्धा एस्टिमेट तयार झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं 60 ते 1 कोटीच्या आसपास एस्टिमेट ते साधारणतः आहे. तर थोडेफार काय चेंजेस होऊन ते अजून एस्टिमेट सादर केलं जाईल. थोडेफार अजून त्यात वाढीव अजून काय करता येतं बघून ते एस्टिमेट सादर केलं जाणार आहे. ऑलरेडी केलेलं आहे, पण त्यात अजून काय इम्प्रूव्ह करता येते बघून ते होईल. अजून आमची चर्चा झाल्यानुसार अजून त्यात काय वाढीव करता येते का त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर जे वालचंदनगरकडून येणारी लाईन आहे ती ऑलरेडी सगळी तयार झालेली आहे. जे वायरी असतील, त्याचं काय जे वरचं कंडक्टर असेल, आता जम्प सुद्धा आज काम जम्पचं सुरू होईल आणि उद्यापर्यंत ती लाईन चालू होईल आणि चालू झाल्यानंतर तुम्हाला जनतेला कळवलं जाईल. त्यामुळे लक्षात घ्या, वालचंदनगरकडून 33 केव्ही येणारी लाईन आणि पुरंदरकडून 33 केव्ही येणारी लाईन. पुरंदरकडून जी लाईन आहे ती सोलापूर जिल्ह्यातील, त्याचा मेंटेनन्सचा दिवस आहे बुधवार. आणि पुणे जिल्ह्यातून येणारी जी लाईन आहे वालचंदनगर, त्याचा मेंटेनन्सचा दिवस आहे गुरुवार. त्यामुळं बुधवारचा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो यामुळं. आणि जो काय करंटचा प्रॉब्लेम होता, जंप होणं किंवा वायर तुटणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, ते टेक्निकल प्रॉब्लेमचा कमी प्रमाणात होतील पुनर्जागरण लाईनचं थोडंसं क्लिअर झालं तर. म्हणजे या सगळ्या गोष्टी आता आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामुळं नातेवाईक शहराचे व्यापारी असेल, शेतकरी असतील, सर्वसामान्य नागरिक असेल, या सर्वांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्या अमर उपोषण असेल प्रत्येक आंदोलनामध्ये मला सहकार्य केलं, सह्या केल्या. काही लोक प्रत्यक्षात आली, काही लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सपोर्ट केला, काही लोकांनी प्रत्यक्ष भेटून सपोर्ट केला. आणि ह्यामुळं आज नातेपुते शहराला जेवढं शक्य असेल तेवढा प्रयत्न करून आपण लाईटची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. जी मेन प्रॉब्लेम्स आहेत, जी सबस्टेशनचे मेन प्रॉब्लेम्स आहेत, त्या सॉल्व्ह होण्यासाठी आपण पहिला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जिथून लाईट सप्लाय होते नातेपुते शहर असेल, परिसर असेल, तर ते पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता आपल्याला नातेपुते शहरामध्ये काय करता येईल या संदर्भात सुद्धा काल मान्य महावितरणच्या नवीन साहेब आता आलेले आहेत, खिलारे साहेब, यांच्यावर आम्ही चर्चा केली की काय करता येऊ शकतं. आणि अनेक गोष्टी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यामध्ये अनेक अडचणी सुद्धा आहेत. तर त्या सुद्धा जसं की सिंगल वायर असेल किंवा अंडरग्राऊंड सप्लाय असेल करंटचा, यासाठी काय करता येईल का, यासाठी सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. अजून कुठं काय सबस्टेशन्स तयार करता येऊ शकतात का, पिपरी असेल, परतडी, लोणे ह्या साईडला अजून सबस्टेशन तयार केल्यानं तिथला प्रॉब्लेम्स क्लिअर होऊ शकते. खेड्यापाड्यातल्या लोकांचा आता 100 ह्या भागामध्ये इकडं 45 सबस्टेशन्स आहेत, परंतु आपल्या ह्या पिंपरी, पुनजावडे, लोणंद ह्या भागामध्ये थोडं सबस्टेशनचं काय करता येऊ शकतं का, तर त्यासाठी सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. त्यासाठी सुद्धा प्रयत्न 100% मी करणार आहे. शेतकरी असेल, व्यापारी असेल, जनता असेल, ह्यांना जेवढे लाईट चांगली पुरवता येईल त्यासाठी प्रयत्न माझा सुरू असतो. मी प्रत्येक गोष्ट करताना एक विषय हातात घेतला की ती शेवटपर्यंत नेतो आणि व्यवस्थित नेतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक सारांश असा निघतो की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री मॅडम असतील, ह्या तिघांनी सुद्धा ह्या प्रकरणात विशेष लक्ष घातल्यामुळेच आज नातेपुते शहर असेल, नातेपुते शहरातील नागरिक असतील, त्यामुळे परिसरातील खेडेपाड्यातील शेतकरी असतील, जनता असेल, व्यापारी वर्ग असेल, या सर्वांना आज लाईटचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यासाठी पावलं पुढे पडत आहेत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण पालखीच्या निमित्ताने का होणार विषयाची दखल घेतल्यामुळं आज अनेक गोष्टी समोर आल्या आणि त्या समोर आल्यामुळं आज पुनर्जागरण लाईनचं एस्टिमेट तयार झालं. 33 केव्ही लाईन वालचंदनगरकडून येणारी ती पूर्ण झाली, ती सुरू होईल. आणि ह्या सगळ्याचं श्रेय नातेपुते शहरातील जनतेला, जागरूक जनतेला जातं ही त्या माध्यमातून सांगतो. आणि असंच आपण लढत राहू, चांगल्या कामासाठी लढत राहू आणि नातेपुतेसाठी अजून काय करता येईल ती करत राहू हिच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.